तास। रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रत्नागिरी येथे आयोजित महिलांच्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आज इथे महिलांच्या टेनिस बॉल स्पर्धा सुरू होत आहे। विशेष सांगायचं मला म्हणजे रत्नागिरीतील काही महिला आल्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्या महिलांच्या स्पर्धा घ्या, कारण महिलांच्या स्पर्धा कमी होतात। किंबहुना बऱ्याच वर्षात झालेलं नाही। रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, लांजा राजापूर संघाचे मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय किरणजी सामंत यांच्याकडे त्यांनी मागणी केली आणि किरणजी सामंत यांनी त्याला तात्काळ मान्यता देऊन या स्पर्धा घ्याव्यास सांगितल्या आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी मी आणि कार्याध्यक्ष वाळू साळवी आणि सर्व आमचे सभ्य पदाधिकारी यांनी या स्पर्धा घ्यायच्या ठरवल्या आणि आज या स्पर्धेचा शुभारंभ चंद्रद्र क्रिकेट कृषी उत्पन्न बाजार समिती क्रांतीनगर नाचणे येथे होत आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या टीमचा शुभारंभ झालाय। 12 महिलांच्या संघाने यामध्ये प्रवेश घेतला आहे आणि 12 संघांच्या 5 पद्धतीने ही सामने खेळले जातील आणि विजेता उपविजेता संघाला आकर्षक चषक आणि बक्षीस सर्वप्रथमची बक्षीस देण्यात येतील। प्रत्येक सहभागी होणाऱ्या खेळाडूंना एक कॉइन म्हणजे एक बक्षीस मेडल देण्यात येणार आहे आणि सर्टिफिकेट रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सर्टिफिकेट देणार आहे, त्याची नोंद घ्यावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक सन्माननीय सौ जयश्री गायकवाड मॅडम यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झाले। स्पर्धेला सर्व विविध क्षेत्रातील राजकीय मंडळी असतील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य, कार्याध्यक्ष आणि मान्य किरण सामंत हे थोडं कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे थोड्या वेळाने येणार आहे, त्यामुळे बाकी सगळ्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी रत्नागिरी येथे महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी समाधान व्यक्त केले। मॅडमला मी विनंती करतो की दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पुढे यावं आणि मॅडम मैडम ये टीम है ना रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रत्नागिरी येथे आयोजित महिलांच्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धाला महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।